पाठिंबाच्या काळामध्ये पुण्यातील योगेश टिळक भाजप आमदार यांचे मामा सतीश वाघ यांचा खून करण्यात आलेला होता। तर यांचा खून अपहरणात किंवा आर्थिक देवाणघेवाणातून करण्यात आला असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता। पण जसा पोलिसांचा तपास पुढे जात होता तसा वेगवेगळ्या अँगलने पोलीस तपास करत होते। तर एक वेगळंच कारण समोर आले ते म्हणजे सतीश वाघ आहेत यांचा खून त्यांच्या पत्नीनेच केलाय। तर नेमकं काय कारण आहे, कोणत्या गोष्टी आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, संभाजी अर्जुन तुराई या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे। असेच आपण नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यामुळे आपल्या चॅनलला जास्तीत लाईक करा, सबस्क्राईब करा। तर सतीश वाघ नेमके होते कोण हे सुरुवातीला पाहूया। सतीश वाघ हे पुण्यातील एक हॉटेल व्यावसायिक होते। त्यांचं ब्ल्यूबेरी हॉटेल होतं। हे ब्ल्यूबेरी हॉटेल भाडेतत्वावर दुसऱ्या लोकांना दिलेलं होतं। तर दुसरे त्यांचे मांजरे येथे 2 एकर जमीन होते, तेथे त्यांनी एक छोटीशी बिल्डिंग बांधून तेथील गाळे ते भाडेतत्वावर देण्यात आलेले होते। तर ते सतीश वाघ यांच्या शेजारी अनेक लोक राहत होते। शेजारी त्यांचे भांडण झालं आणि त्यांचा आर्थिक व्यवहारातून त्यांचा खून झाला असं ते प्राथमिकदर्शी सांगण्यात आलेलं होतं। पण तसं न पाहता तर सतीश वाघ यांचा नेमका खून कसा झाला, केव्हा झाला याची थोडक्यात माहिती घ्या। तर सतीश वाघ ज्यावेळी सकाळी ते नेहमीप्रमाणे त्याला व्यायामाची त्यांना सवय होती, तर ते व्यायाम करण्यासाठी ते तेथे ज्यांच्या हॉटेल ब्ल्यूबेरी हॉटेल आहे तिथे गेले। तिथे गेल्यानंतर त्याच्यामध्ये ज्यावेळी तिथे अगोदरच काही लोक तिथे दबा धरून तिथे सतीश वाघ यांना पकडण्यासाठी ते थांबलेले होते। तर तिथे थांबल्यानंतर सतीश वाघ तिथे व्यायाम करण्यासाठी गेले आणि तिथे त्यांना पकडण्यात आले व त्यांना मारहाण करण्यात आली। मारहाण केल्यानंतर त्याच्या मित्रांनी ही माहिती लगेच त्यांच्या घरच्यांना कळवली। घरच्याला कळल्यानंतर त्यांचा पुतणी असेल, नंतर त्यांचा मुलगा असेल, त्यांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळी सापडलं नसल्यामुळे त्यांनी ही कंप्लेंट त्यांनी पोलिसांना दिली। पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली। तर सतीश वाघ यांना जिथून अपहरण करण्यात आले तेथील सीसीटीव्ही तपासण्यात आले। नंतर पण सतीश वाघ यांचा पत्ता लागत नव्हता। ज्यावेळी जे शिंदवणे घाट येथे काही लोक तिथे फिरण्यासाठी गेलेले होते, तर तिथे एक मृतदेह त्यांना आढळून आला। ही मृतदेह आढळून आल्यानंतर तेथील लोकांनी, फिरायला आलेल्या लोकांनी लगेच पोलिसांशी संपर्क साधला आणि ही मृतदेह त्यांचा सतीश वाघ यांचा आहे ही ओळख पटवण्यात त्यांना पोलिसांना यश आलं। तर सतीश वाघ यांचा मृत्यू नेमका कसा झाला, काय झाला हे अजून पोलिसांना माहित नव्हतं। पण पोलिसांनी लगेच त्यांच्या घरच्यांना कळवलं आणि ही बॉडी स्वेच्छेतून करून नंतर त्या घरच्यांच्या ताब्यात दिली। तर सतीश वाघ यांचा ज्यावेळी सतीश वाघ यांचा मुलगा यांनी ओंकार वाघ यांनी पोलिसांना सांगितलं होतं की आमच्या शेजारी जे लोक राहतात त्यांना आम्ही काही पैसे दिले, पैशाच्या कारणावरून यांच्या अगोदर भांडण झाले होते। तर प्राथमिक अंदाजामध्ये आर्थिक व्यवहारातून खून झाला असे निष्पन्न झाले होते। पण जसजसे पोलिसांचा तपास पुढे जात होता तर त्यावेळेस त्यांना 2 आरोपींना पकडण्यात त्यांना यश आलं। ते आरोपी म्हणजे पवन शर्मा आणि नवनाथ गुरसाळे या दोघांना पकडण्यात आलं। तर टेक्निकल गोष्टीच्या मदतीने अक्षय जवळकर जो मास्टर माइंड आहे, जो खुनाचा सापळा त्यांनी रचला, त्या अक्षय जवळकर यांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांच्या सर्व बाजून त्याचा तपास करण्यात त्यांनी सुरुवात केली। तर ज्यावेळी तपास सुरुवात करण्यात आल्यानंतर त्यावेळी त्यांच्या पत्नीचं नाव त्याच्यावरती ऍड झालं। तर त्यांच्या बायकोनीच मला खून करण्यास सांगितलं असं अक्षय जवळकर यांनी पोलीस तपासात त्यांनी त्यांच्यासमोर सांगितलं। सतीश वाघ यांच्या पत्नींना अटक करण्यात आली। त्यावेळेस तुम्ही का खून केला, त्यावेळेस त्यांनी सांगितलं अशी गोष्ट की ज्यावेळी सतीश वाघ हे आहेत, ज्यावेळेस मला खर्चायला पैसे सुद्धा देत नव्हता, मला मारहाण करत होता अशी माहिती त्यांनी सतीश वाघ यांच्या पत्नीने पोलिसांना सांगितली। तर अक्षय वाघ यांनी बोलताना पोलिसांना माहिती जबाबमध्ये सांगताना म्हटले की मला माझे आणि सतीश वाघ यांच्या पत्नीचे अनैतिक संबंध होते आणि हे गोष्ट तू करीना, सतीश वाघ यांचा तू खून करणार नसेल तर ही गोष्ट मी आमच्या घरी सांगेन, मग तुझं काय हाल होतील अशी धमकी सुद्धा सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांनी त्यांना दिली। तर मी दबावाच्या खाली येऊन मी त्यांचा खून केला अशी माहिती त्यावेळेस त्यांनी दिली। तर असे वेळोवेळी पुण्यामध्ये वेगवेगळे खून घडत असतात। तर मित्रांनो, अशा राजकीय आमदार व अशा घराण्यात, कौटुंबिक घराण्यात अशा गोष्टी घडत आहेत। त्यामुळं सर्वसामान्य लोकांमधून एक वेगळी चर्चा होत आहे। तर मित्रांनो, ही व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।